नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आपल्या स्वतःच्या आणि आवडत्या चॅनल सोनम लाईफस्टाईलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण महाशिवरात्री 2026 संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला आहे की 16 फेब्रुवारीला. तसेच शिवपूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे, व्रत कसे करायचे आणि शिवपूजेत कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्री हे वर्षातील सर्वात पवित्र आणि फलदायी व्रत मानले जाते. हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाशी संबंधित आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. श्रद्धेने केलेली शिवपूजा, उपवास आणि रात्र जागरण यामुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. महाशिवरात्री हा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. सन 2026 मध्ये महाशिवरात्री रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 सुरू होईल आणि 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34 समाप्त होईल. त्यामुळे शास्त्रानुसार 15 फेब्रुवारी हाच महाशिवरात्री व्रताचा मुख्य दिवस मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळातील पूजा विशेष फलदायी मानली जाते. सन 2026 मध्ये हा निश्चित काळ 15 फेब्रुवारी रोजी रात्री 12:09 पासून 1:01 पर्यंत असेल. या काळात शिवलिंगावर अभिषेक केल्यास भगवान शिव अतिशय लवकर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. महाशिवरात्री व्रताचे पारण 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:59 पासून दुपारी 3:24 पर्यंत करता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. घरातील पूजास्थळ स्वच्छ करून शिवलिंग किंवा भगवान शिवाची प्रतिमा स्थापित करावी. दिवसभर उपवास ठेवावा किंवा फलाहार करावा. संपूर्ण दिवस मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री 4 प्रहरात शिवपूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगावर स्वच्छ जल, दूध, दही, मध, साखर यांचा अभिषेक करावा. बेलपत्र, धतुरा, भस्म, चंदन अर्पण करावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. परंतु मित्रांनो, शिवपूजा करताना काही गोष्टी चुकूनही करू नयेत, कारण या चुका पूजेचे पूर्ण फळ मिळण्यात अडथळा निर्माण करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना कधीही तुटलेले किंवा खंडित बेलपत्र अर्पण करू नये. खंडित बेलपत्र अपूर्णतेचे आणि दोषाचे प्रतीक मानले जाते. शिवपूजेसाठी नेहमी 3 पानांचे, न तुटलेले, स्वच्छ आणि हिरवेगार बेलपत्रच वापरावे. अशा प्रकारचे बेलपत्र अर्पण केल्याने शिवकृपा प्राप्त होते, असे मानले जाते. केतकीचे फूल शिवपूजेत वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार केतकीच्या फुलाने एकदा खोटे साक्ष दिली होती, म्हणून भगवान शिवांनी त्याला पूजेत स्थान दिले नाही. त्याचप्रमाणे शिवपूजेत तुळस अर्पण करू नये. तुळशीचा संबंध भगवान विष्णूशी असल्याने शिवपूजेत तिचा वापर केला जात नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. शास्त्रानुसार भगवान शिव हे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यामुळे शिवपूजेत हळद, कुंकू, रोली किंवा सिंदूर अर्पण करणे निषिद्ध मानले जाते. शिवलिंगावर तिलक करण्यासाठी चंदन किंवा भस्म वापरणे
योग्य मानले जाते. यामुळे शिवपूजा अधिक सात्विक आणि शुद्ध होते. शिवलिंगावर नारळाचे पाणी अर्पण करणे वर्ज्य आहे. तसेच शंखातून भगवान शिवांना जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार शंखाची उत्पत्ती दैत्याच्या भस्मापासून झाली असल्याने अभिषेकासाठी शंखाचा वापर केला जात नाही. शिवलिंगावर अभिषेक करताना साधे स्वच्छ पाणी, गंगाजल किंवा दूध वापरणे श्रेष्ठ मानले जाते. शिवपूजेत तुटलेले किंवा खंडित तांदूळ म्हणजेच अक्षत वापरू नयेत. खंडित अक्षत अपूर्णतेचे प्रतीक मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेसाठी नेहमी संपूर्ण न तुटलेले किंवा स्वच्छ तांदूळच अर्पण करावेत, जेणेकरून पूजेत कोणतीही त्रुटी राहणार नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी राग, द्वेष, खोटेपणा, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. शक्य असेल तर दिवसभर मौन पाळावे किंवा कमीत कमी बोलावे. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप जितका जास्त करता येईल तितका करावा. असे केल्याने मनाला शांती मिळते आणि शिवकृपा लाभते. मित्रांनो, श्रद्धेने आणि नियमाचे पालन करून महाशिवरात्रीचे व्रत केल्यास भगवान भोलेनाथ निश्चितच आपल्या भक्तांवर कृपा करतात. जीवनातील अडचणी, मानसिक तणाव आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हर हर महादेव. जय भोलेनाथ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.